सर्वच पक्षांची मुंबईसाठी रणनीती पाहायला मिळते. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये 20 मिनिटं चर्चा. उद्या ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर होणार. वचननाम्यामधील महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात राऊतांची राज ठाकरेंशी चर्चा. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये थेट लढत. शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश पांगरे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजू मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबईमध्ये सर्वाधिक युवा चेहऱ्यांना उमेदवारी. भाजपचे 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे एकूण 36 उमेदवार मैदानात. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फडणवीसांचा प्रचाराचा झंझावात. मुंबईमध्ये 6 पेक्षा अधिक सभा, तर अनेक ठिकाणी असणार रोड शो. जनतेशी संवाद साधण्यासाठी टॉक शो आणि मान्यवरांच्या भेटी घेणार. उद्यापासून मुंबईत फडणवीसांच्या सभांना सुरुवात होणार. निवडणूक आयोग प्रामाणिक राहिला तर मुंबईमध्ये ठाकरेंची सत्ता येईल. बच्चू कडूंचं वक्तव्य. तर दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र नव्हत्या हा संशोधनाचा विषय. बच्चू कडूंचा उपरोधिक टीका. निवडणूक आयोगाची जर प्रामाणिकता राहिली तर मला वाटतं ठाकरे तिथं निवडून येईल. निवडणूक आयोग जर प्रामाणिक राहिला नाही तर मग मात्र गडबड होईल. वरळीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज संयुक्त मेळावा. मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यामध्ये मांडलं जाणार. मेळाव्याला भाजपा आणि शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते उपस्थित. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार. संजय राऊत आणि महेश मांजरेकर मुलाखत घेणार. 6 जानेवारीला मुलाखतीचं चित्रीकरण, तर प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखत प्रसिद्ध होणार. ज्यांच्या हाती 30 वर्ष मुंबई महापालिका होती ते 30 वर्ष काही करू शकले नाहीत. आता ते मराठी माणसाला अस्तित्वासाठी एकत्र यायला सांगतायत. रामदास कदमांची ठाकरेंवर टीका. कुणी किती भडकावला तरी मराठी माणूस शिंदेंसोबत. माहितीचा झेंडा फडकणार. कदमांनी व्यक्त केला विश्वास. निवडणुकांसंदर्भातल्याच टॉप 9 बातम्या पाहूयात. कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात. रंकाळा पदपथ उद्यानामध्ये मॉर्निंग वॉकच्या वेळेला सतीश पाटलांनी नागरिकांशी संवाद साधला. पुणे पालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात. समता भूमीवर अभिवादन करून प्रचाराला सुरुवात. रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळांसह आमदार, खासदारांची उपस्थिती. पुणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे 111 उमेदवार रिंगणामध्ये. उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची 9 तारखेला पुण्यामध्ये जाहीर सभा. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 1165 उमेदवार रिंगणामध्ये. काल अखेरच्या दिवशी तब्बल 969 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. पालिकेच्या 165 जागांसाठी राजकीय पक्ष मैदानात. नागपूरमध्ये भाजप पदाधिकारी मुकुंद बापट यांची बंडखोरी कायम. प्रभाग 18 मध्ये 20 वर्षांपासून ब्राह्मण समाजाला डावलल्याचा मुकुंद बापटांचा आरोप. ही बंडखोरी नसून हा उठाव असल्याची प्रतिक्रिया बापटांनी दिली आहे. अमरावती पालिका निवडणुकीमधून 161 उमेदवारांची माघार. आता 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अमरावती दौरा. धुळे महापालिकेमध्ये शेवटच्या दिवशी 199 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 320 उमेदवार मैदानात. 4 जागांवर भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड. 3 महिला उमेदवारांचा समावेश. कोल्हापुरातील इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीमध्ये 137 उमेदवारांची माघार. दरम्यान 65 जागांसाठी 286 जण रिंगणात. धुळे पालिकेच्या निवडणूक प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या 260 अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कापडनीस यांच्याकडून कारवाईचे आदेश. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. अकोल्यामध्ये प्रभाग क्रमांक 16 मधील एमआयएमच्या महिला उमेदवाराची माघार. मशिदीमधील ईश्वर चिठ्ठीनंतर एमआयएमच्या महिला उमेदवाराची माघार. अकोल्यामध्ये एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून काढली ईश्वर चिठ्ठी. चित्रपटातील विलन लक्षात राहतो, हिरो मात्र लक्षात राहत नाही. हे बदलायला हवं. धुरंधरमधील हिरो कोण असं विचारताच विद्यार्थ्यांनी सांगितलं अक्षय खन्ना. भाषण करताना आमदार धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना जोडले हात. देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है. छगन भुजबळांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक. सावित्रीबाईंची 220 जयंती देशभर साजरी करण्याची घोषणा. 150 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं. देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है. साताऱ्यामध्ये साहित्य संमेलनाच्या स्थळीच विनोद कुलकर्णींवर हल्ला. विनोद कुलकर्णी मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष. संजय शिरसाट गुवाहाटीला कशाला गेले होते? खोक्यामध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवतायत. इम्तियाज जलीलांची संजय शिरसाटांवर टीका. एमआयएम पैशाची दलाली करत आहे. संजय शिरसाटांनी एमआयएमवर केलेल्या आरोपांना उत्तर.
मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री उदय सामंतांमध्ये फोनवरून चर्चा. पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन प्रकरणी दोघांमध्ये चर्चा. विद्यार्थ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, उदय सामंतांचं जरांगेंना आश्वासन. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल. निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या प्रचार खर्चाची मर्यादा वाढवली. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक वाऱ्यावर. सत्ताधारी आमदारांसह अधिकारी गायब. अधिकारी वेळेमध्ये न आल्यानं खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची खरडपट्टी.